रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. Jana
शिवाय ओम नमः शिवाय कावडी घेतली खाली नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती जगाच्या कल्याणाकरता अहोरात्र प्रयत्न केला, आपल्या संसाराची राख रांगोळी केली असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आहे। आजच्या अभंगामध्ये महाराज उपदेश करतात। अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी थोडासा आपण परिहार देऊ। कैलासवासी दगडोबा येनकाजी नावळे यांना देवाज्ञा झाली, त्यांच्या गोड जेवण निमित्त आजचा हा कार्यक्रम। आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत 4 मुलं, त्यांची अशी इच्छा होती महाराज आमच्या वडिलांसाठी आम्हाला हे गोड जेवण चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करायचा आहे, त्यांना आपण धन्यवाद। कारण तुकोबाराय म्हणतात जे आपल्या हिताला जाग आहे का त्याला त्याचे मायबापाला पण धन्यवाद दिले तुकोबारायन का आपुल्या हिता जो असे जागता। तसं या सर्व नवले परिवारांना हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा, कारण तुम्ही देवाचं कार्य करता। विठ्ठला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझ्यावर नितांत प्रेम करणारे आज उपस्थित आहेत, बबन महाराज मुळीकर। तसं बघायचं म्हणलं तर असं एक बी गाव नाही की त्याने कीर्तन केलं नाही, फक्त आमच्या प्रेमासंबंधित ते आलेले आहेत। कशाची प्रेमासंबंधित। आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक हरिभक्तपरायण अंकुश महाराज राठीकर, हे पण आमच्या प्रेमाखातीर आलेत, त्यांना पण हार्दिक हार्दिक अभिनंदन। तसं सर्व बालगोपाल ज्ञानाई वारकरी संस्थेतले बालगोपाळ, सर्व लहान मुलं तरुण मुलं ते पण आलेले आहेत। आणि ज्यांचं बघा सध्या आपल्या परभणी जिल्ह्यात नाव गाजत आहे, पखवात वाजण्यात ते नंबर 1 आहेत, पण संस्था चलिण्यात पण नंबर 1 आहेत, असे उद्धव बुवा सुकीकर आपल्या तिंधारा देवस्थानावर त्यांची पण ओंकारनाथ भगवंताची वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यांनी पण बघा वेळात वेळ काढून महाराज म्हणले तुम्ही बोलले आम्ही येतो, त्याच्यामुळं सर्वांचे नाव काय मला माहीत नाही, सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही आले। पण आता एकच इथं सांगतो, मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा या
ह्या अभंगामध्ये तुकोबाराने उपदेश तर केलास, पण असे बरेच काय अभंग आहेत, अलग अलग मांडणी, अलग अलग उपदेश आहेत, पण प्रत्येक अभंगाचा सांगण्याचा अर्थ एकच आहे, भावार्थ. महाराज आज सांगतात आपण संसारामध्ये अहोरात्र धडपड करतो, पण जागे आहोत का? विचार कसा करीनात आपण? विचार करण्याकरता आजचा अभंग आहे. क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला विचार करा. मला सांगा, आज ज्यांच्या गोड जेवणानिमित्त कार्यक्रम आहे ते आपल्याला सोडून गेलेत, आता पुन्हा बघा भेटतात का कधी? आपण कधी विचार केला का? हा ज्यांच्या घरातून माय आणि बाप गेले का, त्यांचं घर म्हणजे घरच नाही महाराज. साधू संतांनी याचा पुरावा दिलाय, याला असे पुष्कळ प्रमाण आहेत. माय बापानं आपल्याला मोठं म्हणाय पाहिजे. जगासमोर किती गायन करून महाराज, किती कीर्तन करून, किती पखवाजून उपयोग आहे का? जर माय बापानं जर पाठीवरून हात जर नाही फिरला तर उपयोग आहे का? जगामध्ये खूप मान आहे, खूप सन्मान आहे, मोठमोठाले महाराज आम्हाला हार घालतात, पण उपयोग आहे का? मायबाप नसल्यावर कौतुक मायबापाने केलेलं अलग आणि जगाने केलेलं अलग. ज्ञानोबाराय पण म्हणतात, जगामध्ये किती तुमचा मोठेपणा असन, पण घरी बरोबर नाही वागले, घरी बरोबर नाही वागले तर उपयोग आहे का? तरी घरी माता पितरा, धड बोले नाही संसारा, येरई स्वभरी आधरा, मूर्खो जैसा. घरी जर बरोबर नाही वागले उपयोग आहे का? घरी पहिले चांगलं वागा, नंतर जगाला सांगा. करून या दावी त्याचे पाय माझे जीवे. माता माऊली पाचारी, माता माऊली पाचारी, शब्द दिला नाही मातुका, शब्द नाही दिला मातुका. बहिरा झालो नरदेही आता, बहिरा झालो नरदेही आता. एका जनार्दनीत मरे आता, एका जनार्दनीत मरे आता. झालो या नदीने, झालो या नदी, हो या नदी. हे बहिरा झालो या नदी, बहिरा झालो या नदी, बहिरा झालो या नदी, बहिरा झालो या नदी. कशा पाय जाऊन मायबापाला काय दोनच शब्द लागतात. मायबाप काय मागितात का? खरं सांगा. रक्षाबंधन कालच होतं, बहिणीनं कधी काय मागितलं का भावाला? कधी? खरं सांगा. इच्छा काय राहते? भावाने येवावं सुखात राहावं. तसं मायबापाची इच्छा राहते की माझ्या मुलाबाळानं कसं राहावं? सुखात राहावं. पण महाराज जर अभंग बारकाईनं जर फिरला ना, मग याच्या उलट जाते. कशाचा? माणसं धावपळ करतात संसारासाठी, पण त्या संसारामध्ये यश नाही. तुकोबाराची परिस्थिती बघा, कमी होतो का तुकोबारायला? पण तुकोबाराचा ज्यावेळेस घरावर संकट आलं, ज्यावेळेस तुकोबाराची परिस्थिती नाजूक झाली, त्यावेळेस गावातले शावकार पण तुकोबारायला बरोबर बोलणं गेले. कोपला पाटील गावाचे लोक, गावाचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक. अपमगती कोण झाले, कोण झाले, आता मगरी कोण झाले, कोण झाले, आता मगरी कोण झाले, आता मगरी कोण झाले.
रागानं कोपला पाटील गावचे हे लोक सर्व लोकच. पण तुकोबराने काय वाईट केलं कोणाचं? तुकोबराने विचार कसा केला? प्रत्येक ठिकाणी चांगलाच. पण चांगल्या माणसावर संकट येतात महाराज. वाईट माणसाला कोण बघणार? पिकलेल्या फळाला दगड मारतात ना माणसं. तसं तुकोबराने जगासाठी महाराज म्हणले बुडते हे जनने देखवे मोह तरात दिला. पण तुकोबराने तरी जगाला सांगायचं हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा किंवा विचार करा हे नाशिवंत देह जाणार आहे प्रत्येक क्षणाला. मला सांगा एखाद्यानं काठीनं मारलं तरी त्याला चांगलं सांगणार हे संतच. पण संत कळत नाही. तो संत कळण्याकरता अंगात आपण पहिल्यांदा काय होऊन लागतंय? संत. तर महिमा संत तरीच महिमा येईला तर साधू संताचा महिमा कळते. आपण किती जरी बोलल्यावर कळणार आहे का? शाब्दिकाचे काम नाही येथे. खूप ज्ञानी असतो पंडित असतो पण संत कळत नाहीत. संत कळण्याकरता विचार करा. कशाचा विचार करा? हा देह जाईल वैराग्य अंतकरणामध्ये धरा. आणि क्षणभंगूर आहे बघा हे जाते कशी पाहता पाहता घ्रासगिरी सत्ता नाही. क्षणभंगूर नाही बरवता भगोर नाही भरवता वा टाळ्या वाजवा. तेला काय ते ऑलराऊंडर आहेत कशात बसतात. बबन महाराज मुडीकर खूप अभ्यास आहे आणि वारकरी संप्रदायाचे भूषण आहेत. पण आले तेच खरंच मोठेपणा मी समजितो. अंकुश महाराज आणि बबन महाराज मुडीकर कधी मी सोबतच राहत. कधी बोलवा आणि किती जरी फोन लावला बाकीच्याला येतात म्हणून गॅरंटी नाही. पण मी बोलल्यावर नाही म्हणित नाहीत. त्याने बरेच मला कार्यक्रम पण दिलेले आहेत. नाही माहीत नाही स्वभाव त्याचा चांगला आहे आणि येतातच नेहमी. तरी महाराज म्हणले क्षणभंगूर आहे देह. कसा आहे? क्षणभंगूर हे देह जाणार आहे. त्याच्याने विचार करा. महाराज आपण विचार करतो संसाराचा. संसाराचा विचार तुकोबाराने केला पण संसार कसा आहे? संसारामध्ये सुख आहे का? महाराज म्हणले या संसार नगरी भगवी भरतात माय. या संसार नगरी भगवी भरतात माय.
कधीच सुख नाही. आपल्याला वाटतं याच्या सुख असं त्याच्या सुख असं, पण माणूस सावध भी नाही. आणि महाराजाचा तर विचार करा. आपण कोणता तरुण जाण्याचा विचार करतो का? साधू संत करतात विचार, पण तरुण जाण्याचा क्षणोक्षणी हाची करा विचार. हा म्हणजे काय नेमका? सावध होनी भजनी वा वा भजनी लागा, सावध होनी भजनी लागा, सावध होनी भजनी लागा. सावध होऊन भजनी सावध व्हा. बऱ्याच ठिकाणी सावध नाही, बऱ्याच ठिकाणी आपले विचार बदलतात. पण महाराज म्हणजे बाकी विचार करू नका. आता बोलता बोलता आमचे विचार राहून जातात. आम्हाला एखाद्यात नाव विसरते. आता नाव विसरलं ना आमचं सांगायचे का? देवा भाऊ माऊली कीर्तन 16 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चॅनल आहे. टाळ्या वाजवा. ते बी फोन लावलेले आले. तसं होतंय आपल्याला इथं समोर आहे तर तरी पण त्याचा विचार येईन. हा बागल भाऊ हे साऊंड सिस्टम सर्व चालता का? मला वाटलं इथलीच आहे का ना. हा त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इनेकरी बाबा असताना हे चोपदार ते म्हणतात मवत नाव काऊन घेणं बॉस सगळ्याच घ्या. ते तुमचं मुख्य कारण इथं आहे. तुमचं बी नाव तुम्हाला बी साष्टांग दंडवत. नवले पाटील परिवार सर्व तुम्ही हे सर्व जे कार्य केले का मायबापाचं कार्य सगळ्यात शास्त्राला मान्यता देणारं कार्य आहे. मायबापाचं कार्य जे कोणी करतात त्यानं देव संतोष होते. मग महाराज सावध व्हा तुम्ही म्हणता बरोबर आहे. आम्ही सावध आहेत, पण महाराज म्हणले तुम्ही सावध आहेत पण संसारातच सावध आहेत, परमार्थात नाहीत. महाराजाला चिंता फक्त एकच होती तुकोबारायला स्वतःला, पण मवा कधी उदार होईन आणि कधी देव माझ्यावर कृपा करता. काय मी उदार पावेल, काय कृपा करणं नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. तुकोबाराला चिंता काय होती? उधरून स्वतः जाण्याची. पण माणसाने विचार करायला पाहिजे. बघा महाराज म्हणजे विचाराचे प्रकार बरेच आहेत. बोलण्याआधी पण विचार कराय पाहिजे. एखादा शब्द गेला तर मागे रिपीट घेता येते का? नाही. जगाने तरात दिला ज्ञानोबा राहिला, पण मुक्ताबाईने उपदेश केला. महाराज तुम्ही योगी आहेत आणि योग्याला हे सोबत नाही. अहो जगान जरी तरात दिला असेल तुम्हाला ज्ञानेश्वरी हरिपाठ अमृत अनुभव कोणा लिहून ठेवला? महाराज ताटी उघडा कोणाला सांगतात? ज्ञानोबा राहिला. महाराज तुम्ही योगी आहेत, योग्याला हे सोबत योगी पावन योगी पावन योगी पावन पावन मनाता चाहे अपराध जनाता, चाहे अपराध जनाता, हे काय अपराध
ज्ञानोबाराला सांगितलं, ज्ञानोबाराय स्वतःच्या भावाला उपदेश करतात. लहान मुक्ताबाई जगान जर त्रास दिला असन तर योगी जे राहतात का त्याला राग जमत नाही, कारण जगाच्या कल्याणाकरता त्यांचा अवतार आहे. शब्द महाराज म्हणले क्लेश जरी असला तरी संती मानावा उपदेश. शब्द एखादा लागला अंत करणारा त्याच्यावर बोलता वेळी विचार करा. बोलण्याच्या आधी एक विचार करा, पत्नी करण्याच्या आधी एक विचार करा. मला सांगा महाराज, तुम्ही म्हणसान लग्न केल्यानंतर पत्नी कशी निघती काय माहित? तुमचं झालंच नाही ना. आता मव झालं नाही मला तुम्ही बघा म्हणून तर विषय काढलाय. लग्न करण्याआधी पत्नी कशी राहती याचा विचार, कशी भेटती. कारण पत्नी चांगली भेटली तर संसार बी चांगला होतो आणि परमार्थ पण चांगला होतोय. नाही तर महादेवाला नुसतं पाणी घालून उपयोग काय? पत्नी पण चांगली पाहिजे. विचार करा. महाराज म्हणले मनानं नाही, पुरावा पण देऊ शकतो महाराज, मनानं बोलत नाही. आतापर्यंत 50 वेळा महाराज गरुड पुराणाचे मी पारायण केलेत. किती? 1-2 वेळा काय नाही. त्याच्यामध्ये हेच सांगितले अन्नदानाचा महिमा, उदकदान आणि गोरगरिबाला सहकार्य करणं. बाकी परमार्थ काय आहे दुसरा? अन्नदाने दृढ मंदिर दाने भुवन पालकी, मंदिर दाने भुवन पालकी, तू परिमालो फायदा काय तर दड आयुष्य सुखी राहते. म्हणजे का व्यायाम पण करायची गरज नाही अन्नदान केलं असं मजबुरात. आणि आपल्याला चलणं होत नाही कशामुळं? प्रामाणिकपणा. अन्नदानामध्ये आता पण नंबर 1ला ते. त्याच्यानं अन्नदानानं दड आयुष्य, पुन्हा जन्मोजन्मी प्राण्या प्रत्येक जन्मामध्ये भेटते. अन्नदान करा. किती विचार सांगितले? 2. पहिला कोणता सांगितलाय? बोलण्याआधी विचार करा. दुसरा विवाह करण्याआधी विचार करा. पत्नी कशी भेटते याचा विचार करा. फोन लावू नका, तुम्ही विचार करजा, विचार करा. तिसरा विचार गुरु करण्याआधी विचार करा. कारण गुरु कोणता ब करू नये. गुरु बरेच झालेत पण महाराज म्हणले त्या गुरुला शिष्याचं जर पहिली या पार्यात, या पहिली या पार्यात, या पहिलं पार, पहिली या पार्यात, या पहिलं पारण, या पहिलं पारण, या पहिलं पारण, या पहिलं पारण. परमान पाहिजे, शब्दाला परमान. महाराज तुम्ही कोणता शब्द काढा, महाराज परमान देतात. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. सावध व्हा गुरु करता वेळी पण. जाणत्याने गुरु केलाच पाहिजे. महाराज जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. मोळ सिंचने सहजे, शाखा पल्लेव संतोषी. जसं झाडाला पाणी टाकल्यानंतर फांद्याला किती ते सुखदायक ठरतंय, तसं गुरु आपण केला पाहिजे. किती विचार सांगितले तुम्हाला? 3. आता गुरु कोणता काय एवढा काय माझा अधिकार नाही त्या गुरुबद्दल बोलायचा. पण साधू संत म्हणले
तरुण जायचं असेल तर गुरु करा. ज्ञानोबराय पण म्हणले मी जर तरलो असेल तर कशामुळे तरलो? गुरुमुळे. आता उद्धर ज्ञानोबराय पण आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुची जर कृपा झाली तरच आपला उद्धार होईल. किती विचार सांगितले मी तुम्हाला? 3. पहिला बोलण्याआधी विचार करा. दुसरा लग्नाआधी विचार करा. तिसरा गुरु करण्याआधी विचार करा. महाराज म्हणले आम्ही हे तर विचार करतो ठीक आहे, पण तुम्ही कोणता संसाराचा विचार करू नका. या संसारात दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही. कोठे तुम्ही ते विचार करू नका संसाराचा. महाराज नेमका कोणता करा? अभंगाच्या प्रत्येकानं आपला आपण विचार करा. इथं कोणी सोडवा येत नाही. बरं तुम्हाला वाटत असन सर्व सत्ता माझ्याकडे आहे, मी राजा आहे, पण हे सर्व कुठं राहिले? जागच्या जाग्यावर. हे संसार बंधन जर तोडायचं असलं तर देवाची नाव आहे. देवाचं नाव काय? देवाची नाव. संसारात जर तरुण जायचं असलं तर नाव कशाची आहे? देवाच्या नामाची. देवाचं नाव घेतलं तर तुम्ही तरुण जासान. तरावया पार भवसिंधू सागर बांधारे बांधारे सागर बांधारे बांधारे सागर बांधारे बांधारे बांधार कशाची? भक्तीची. भक्तीचीच का महाराज? बाकी नाहीत का भानगडी? बाकी आहेत पण ते सोबत येणार नाहीत. तुम्ही जर भक्ती केली की तुमच्या सोबत बाकी काहीच येत नाही. धन येत नाही,
संपत्ती येत नाहीत. मग तेथे नचले काही, मग तेथे नचले काही, मग तेथे नचले काही, सता संपदा राहिली नाही, सत्ता संपदा राहिले खायचे काही, पुढे गीत गायले नाही, कामाने तरी मानल्या, पुढे संगीत राहिला नाही, तुका म्हणत यमाचा तिथं काय चालणार नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राही ठाईचे ठाई, पुढे संचित जाई न गवाई. तुका म्हणे तई हे बाजण्या तिथं कोणी सोडणार नाही. महाराज म्हणले भले भले गेले. देवाधिकाला अवतार घेऊन लागला, पण इथं राहिले का ते? येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर. आपण सर्वसामान्य आहेत. आपल्या घराचा विचार करा. आजा गेला आपल्या घरातला, पंजा गेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा उठा, पाठी भय आले मोठे मोठे. भय एवढा आहे कशाचं? काळाचं. तुम्हाला कळाला का अर्थ? कशामुळे विचार करायचा आपल्याला? काळाचं भेव आहे. प्रत्येक यवनीमध्ये मनुष्य जन्म प्राप्त होईल याची गॅरंटी नाही म्हणण्यापेक्षा नाहीच, फक्त मनुष्य जन्मातच तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. विठ्ठला विठ्ठल त्याच्यामुळं सावध व्हा. महाराज म्हणले ठीक आहे. नेमकं कशामुळे एवढं म्हणतात? अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात हे नाशिवंत देण जाणा. नाशिवंत देहे नाशिवंत हे एक दिवस जाणार आहे. सावध कोण झालं? सावध बरेच झालेत बघा. काही काहीला वेळ पण नव्हता. क्षणामध्ये पण तुम्ही देवाचा उद्धार करू शकता, पण मनोभावानं. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. एका क्षणामध्ये काय काय कळ, एकच तास राहिला पण त्यांनी देवाची प्राप्ती केली. कोणाकडे राहिलं एक तास? खटवांग एक तास उरला खटवांग रायस. सावध व्हा, सावध व्हा. महाराज एकदा सांगितलं ठीक आहे, पण महाराज म्हणले दोनदा. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळाला. कशामुळं? घडी घडी काळ वाट्याची आहे, पण उत्तर दिलं पुन्हा. एवढे हात जोडून काय काय ठिकाणी सांगू लागलं, काय काय हात जोडून काय काय ठिकाणी शिवा पण दिल्या साधून. फक्त कशामुळे? नवी तो सकळ जना, सकळ जना,
तर परमार्थिक होते, याच्यात नवल नाही. भाऊ पण परमार्थिक. मी कीर्तनकार झालो याच्यात नवल नाही. माझा भाऊ पण कीर्तनकार आहे. मला याच्यात येण्याचं काय नव्हतं, पण ते काय झालं महाराज, साधू संतांची संगत. हो, तुका म्हणे होता ठेवा, घरी ग्रंथ राहायचे. आता भाऊ कीर्तनकार, भाऊ पहिले कथा सांगायची, मग ती ग्रंथ वाचित वाचित मी म्हणलं आता घरी येईल तर ग्रंथ आहेत. पहिले काय फोन नव्हते काय तेवढे. पुन्हा तुमची भावकी. हां, भावकी यायची तले साथ आहे आम्हाला. पण ते वाचित वाचित मीच कीर्तनकार झालो, मीच कथाकार झालो. पण आपलं दुकान पण आहे, त्या दुकानाच्या व्यापामुळे जास्त फिरणं होईना महाराज. महाराज बऱ्याच मला तारखा देतात, पण कधी कधी कॅन्सल पण होतात. कशामुळे? हे दुकानामुळं. पण तरी पण महाराज म्हणजे सावध व्हा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. वेच म्हणजे वाईट विचार करू नका. कटारे महाराज परमान म्हणजे एखादं तुमचं नाव राहिले. वा वा, कतारे महाराज म्हणजे ते सचिनच पहिले. हा, कप्तान आहेत समजा. कशामुळं? देवाचं नाव घ्या, देह जाणार आहे. क्षणभंगुर जाय न कळता महाराज म्हणजे एका क्षणाचा हा देहाचा भरोसा नाही. त्याच्यानं सावध व्हा. एवढंच नाही महाराज म्हणजे अजून काय कराव, तर तिसऱ्या चरणात महाराज म्हणजे संतांची संगत धरा. संत समागमे करावी आवाणी, संत समागमे करावी आवाणी, संत समागमे करावी आवारी, संत समागमे करावी आवारी, संत समागमे करावी आवाणी, संत समागमे करावी आवाणी, संत समागमे करावी आवारी, संत समागमे करावी आवाणी, रमाधारी, 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 करावी आवाणी, रमाधारी, 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 नाशिवंत जाणार सकाळ, नाशिवंत जाणार सकाळ, हे देह नाश का आहे, ह्या देहाचा काहीच भरोसा नाही. कितीतरी तुकोबाराने ह्या देहाच्या प्रमाण आहेत, पण ते घेतले नाही. पुढे जावं, कारण वेळेचं बंधन आहे. शाळा कधी पण भरो, सरकारी शाळा वेळेव सुटणार. तसं मग काम आहे, तुम्ही कधी सुरू करा, मी वेळेवच. देहावर बोलायसारखं बरंच आहे महाराज. देह कसा आहे, सडका आहे, नाश का आहे. शरीर दुःखाचे कोठार, पुष्कळ प्रमाण आहेत. घरचे पण बरोबर बोलत नाही शरीरात. बाईल म्हणे खर, मरता तरी बरे, नाशेले घर. त्या देहावरच आहे ना सगळं. अहो, आपलं काय, तुम्हाला याच्यावर जर बोलतो, ज्याच्याकडे एवढं ऐश्वर्य होतं का त्याला सोडून जाण लागलं. 14 चौकड्या आयुष्य लंका नाथा नाथा. किती होतं? 14 चौकड्या. त्याला पण शेवटला जाण लागलं. शेवट काय आलं का? तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. एकतरी कवडी सोबत नेता आली का? त्याच्यानं सावध व्हा. खूप तुमची आयुष्य या जीवनामध्ये, पण महाराज म्हणजे इथं तिथं नाही. शेवटला सुकल्याला तोंडावून जाण लागते. पाने खाशीनं उदंड आणि ती जाशी सुकल्या तोंड, तिथं काही चलत नाही. ईसतन धन की कौन बड़ाई, ईसतन धन की कौन बड़ाई, सतल धन की कौन बड़ाई, सतल धन की कौन बड़ाई, देखत नयनों में हड्डी मिलाई, देखत नयनों में हड्डी मिलाई, माटी मिलाई, ईसतन धन की कौन बड़ाई, ईसतन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी
मलाही सांगा संपदा इथंच. मला सांगा बाबाचं जीवन असं होतं, तुम्हाला वाटत असं घरच्याला बाबा मला माहीतच नाही. मी तुम्हाला सांगितलं नाही पाकिटासाठी. कशासाठी? लय जवळ म्हणल्यावर महाराज काय देणं तू. आता मी कुठं ठरीत नाही महाराज, उद्धव महाराज कुठं काय नाही दिलं तरी तसंच येतो आणि तसंच जातो शेवटला. पण नाही ठरलं लय जवळ केले की लोक काय करायला तर झटका द्यायला. मग त्याच्याने मी सांगितलं बाबाचा एक स्वभाव होता. आज जे बाबा गेले घरालाच नाही, असं समाजासाठी पण दुःखाची गोष्ट आहे. बाबा असे होते. शाळेतले मुलं होते, काल रात्री आलते आमचे पाहुणे. प्रत्येक मुलाला बाबा विचार जेवला का म्हणून घरच्या वनी जवळ घ्यायचं. मला सांगा कोण कोणाचं आहे, पण याच्यामध्ये असे जे माणसं होऊन गेलेत पहिले आता पुन्हा असे होणार का? या जगात कोण कोणाचं आहे? बाबा प्रत्येकाला गावाकडे जाता वेळी पण वडील आल्याच्या नंतर विचारत म्हण बाळा चाला का, आता कधी येणार, घरच्या वनी. एवढं बाबाचं जीवन. माणसानं जीवनच असं जगावं बघा. तुका म्हण एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. बाबाचा खरंच स्वभाव. आणि आपले महाराज आसोलचे खूप त्याच्या सोबत राहिलेला आहे. पण मी संत समागम धरा महाराज धरोनी आवडी करावी तातडी. हे देह जाणार आहे, जगता वेळी असं जगा समाजानं कुठंतरी आपली नोंद, कुठंतरी कमी जागा भासली. माणूस गेल्याच्या नंतर कुठंतरी माणसाला कळायला पाहिजे की हे नाही. आमचे आजोबा बघा, आजोबा गणेश आना, आज त्यांना 2-3 महिने झाले असताना जाऊन एकाएकीच हार्ट अटॅक आला. बबन महाराज म्हणले फोन लावा, पण महाराज त्या गडबडीमध्ये राहून गेलं. हार्ट अटॅक आला. प्रत्येक एकादशीला आम्हाला वाटतंय की आमचे आजोबा असायला पाहिजेत. आता गेल्याच्या नंतर किंमत कळती बघा. ज्यावेळेस आमचे आजोबा होते का त्यावेळेस आम्हाला ते रागवल्याच्या नंतर दुःख वाटायचं. पण आज गणेश आना नाही तर आमचं गाव पोरकं झालं. एक व्यक्ती निघून गेला तर समाजामध्ये हे हाल होतात. वारकरी संप्रदाय जर टिकून जर कोणी ठुला असेल आमच्या गावामध्ये ते आमचे गणेश आना होते, आजोबा बघा. पण गेल्याच्या नंतर माणसाला किंमत कळते, हाय तोवर कळत नाही. त्याच्यानं जीवनच असं जगा चांगलं की कुठंतरी कुणाला तरी वाटलं पाहिजे हे माणूस आज नाही. कबीरदास म्हणतात ना, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चले हम हसे जग रोए. तुका मने जावे चांगलं जगल्याच नंतर काही वाईटच विचार नाही आला काय होणार आहे? तुकोबराला का तरात दिला नाही का? तुकोबराच्या अंगावर एक वेशा पाठिली, पण तुकोबरानं विनंती केली त्या बाईला, बाई आम्ही विष्णुदास आहेत, आमच्या मनात पण तसा विचार नाही. जाई हो तू माते जाई हो तू माते करी जाया जाई वो तुम्हारे करी दयाल, जाई वो तुम्हारे करी दयाल. आम्ही विष्णुनाथ कैसे गाये
रे सायास, आम्ही विष्णुदास, आम्ही दास आहेत देवाचे, आम्ही विठोबाचे दास आहेत. आमच्या मनामध्ये पण तसे विचार येत नाहीत. विचार बदलण्याची ताकद जरी कोणात असली तरी आपले विचार कसे ठेवायचे आपल्या ताकद आहे. त्याच्यानं संगत कोणाची करा? चांगल्याची. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात तेच सांगतात की संत समागमे धरावी आवडीन, करावी तातडी परमार्थी. परमार्थाबद्दल आवड निर्माण करा. पुष्कळ बोलायसारखं आहे पण वेळेअभावी इथंच बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये आपण गरुड पुराण लावतो. हे नेमकं ते वाचून जाण्याकरता आहे का? काही काहीला असं वाटतं बघा, गरुड पुराण म्हणलं की 5-10 महिला आणि तितकं त्यानं वाचून जावं आणि त्यानं पाकिट घरी न्यावं, याच्यासाठी नाही. प्रत्येक शब्द साधू संतांचं वाङ्मय आहे. माणूस कुठंतरी सुधराव महाराज, कुठंतरी माणूस सावध व्हावं. ह्या कीर्तनानं सावध नाही झालं पुढच्या तरी होईल. काही व्यसन सोडून द्या बघा. व्यसन करता होई आपण व्यसन करतो. कोणी दारू पेत असन, कोणी गुटखा खात असन. लहान लहान मुलं बघायलो एवढे व्यसनी झाले तर त्यांना इकडं आणा. काळाची गरज आहे. हे फोनचा जमाना आहे. याच्यामध्ये आपले लहान मुलं असताना त्याला उठल्या उठल्या फोन लागायला काय गरज आहे का? नाही मग लागायला. सावध व्हा. तरणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात हे तरुण मंडळी आहे बघा. विश्वनाथ महाराज देवठणकर यांची संस्था आहे. 10च मुलं आहेत. गोरगरीब लेकराला ते तसंच शिक्षण देतात महाराज. पैसे पण घेत नाहीत. आमचे उद्धव बापू असताना हे पण गोरगरिबाला जास्त फी घेत नाही, जेवढी देईल तेवढी. पण खरंच गरीब असावं बरं. काय म्हणालो? खरंच गरीब असावं. माणूस दुसरीकडे किती खर्च करायला पण आपल्या महाराजाला आपली माणसं करा श्रीमंत. आता खरंच हे म्हणले बा आम्हाला काही माहीतच नाही. तुम्ही ठीक आहे 2च बोलतो पण हिरे बोलितो. विठ्ठल विठ्ठल त्याच्यानं सावध व्हा. व्यसनाधीन होऊ नका. वाईट विचार पण मनात आणू नका. 100 चांगले काम केलं, एखादं वाईट केलं तर समाज तिकडे बघते हो, कीर्तनाकडे बघत नाही महाराज. समाज आमच्या बोलण्याकडे बघत नाही. समाज आमच्या अभ्यासाकडे बघत नाही. आमच्याच्याने एक जर वाकडा पाऊल पडला तर समाज म्हणते महाराज वाईट आहेत. पण 100 चांगले सांगून त्याच्यामुळं वाईट विचार मनात आणू नका, वाईट वागू नका. हो, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि आपलं लहान मुलगा जे आहे घरातला ते चांगल्या शाळेमध्ये टाका, गुरुजीकडे टाका. कुठं तुम्हाला मी काय कुठं शिकलो नाही बरं गुरुजी, मला एवढं बी कळत नाही. माझं नशीब आहे तुम्ही आज वाजवाय आले. बाबा बाबा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. मी कुठं शिकाय गेलेलं नाही. मला एवढं मी ह्या भजनात आहे म्हणून तर थोडं थोडं म्हणाल. मला काय याचं मना बी येत नाही महाराज. लय अंकुश महाराज यांच्यासोबत खूप रात्र आम्ही फिरतो इकडं तिकडं. थोडं थोडं आता याले जास्त काय येईना बी उगं चालू. हे लय अवघड आहे पण एवढं सांगतोय काय येऊ का नाही हो पण तुमची जिंदगी सुधरण. काय संत समागमे धरोनी आवडी किंवा धरावी आवडी. आवडी संत संगतीची धरा. चांगले चांगले माणसं बिघडतात. कशामुळे बिघडतात? संगतीनं. वाईटाची संगत लागली महाराज म्हणले तर तशीच बुद्धी होती. नुसतं चोरापाशी बसल्याच्या नंतर बैसतात चोरापाशी तैशी होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे. नुसतं चोरापाशी बसल्या वाईट बुद्धी होते. त्याच्यानं चांगल्याची संगत धरा. महाराज तुम्हाला आतापर्यंत मी सतीलं नाही काय नाही. आता एकदा टाळ्या वाजून लागतात बरं. त्या टाळ्या नाही देवाच्या नावानं. तुकोबर आहे म्हणजे सावध व्हा. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा. हे देह एक दिवस जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हा महाराज म्हणले. कशामुळं की डोळ्यामध्ये धूर गेल्यावर काऊन वागायली. तू कमालई तुम्हीच वाजवा. तू कमालई
सावधान जगा तो काल सावधान सावधान हे सर्व सोडून जायचे आपल्याला, त्याच्यानं सावध व्हा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, हे व्यवहार आहे, देणं घेणं, उपजल्या पिंडा मरण येणं जाणं. का जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन ओढीचे. हे कपडे आपण खराब झाले तर फेकून देतो, पुन्हा नवे घेतो. तसं देह आहे, येणं जाणं आहे. कितीतरी पुष्कळ परमान होते. महाराजांना खूप, बबन महाराज मुडीकर असताना, अंकुश महाराज राहटीकर असताना, आपले उद्धव गुरुजी यांनी वेळात वेळ काढून आले. त्यांच्यामुळे हे कार्यक्रमाला ह्या शोभा पण आली. त्यांचे खरंच हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि महाराज म्हणले खरं बघायचं म्हणलं तर सर्वांना सोडून जाते, त्याच्यानं सावध व्हा. सावध होय रे बापा, काळ लागला मापा, किंवा किती या काळाचा सोसावा वळसा. कुठंतरी सावध व्हायची गरज आहे आणि सावध आपण झालं पाहिजे. वेळेचं बंधन आहे, वेळ पण
संपलेली आहे. उगा 5 मिनिटात तुम्हाला सांगतो काय करायचं आपल्या मुलासाठी. प्रत्येक संस्कृती टिकून ठेवायची. आज एवढं भव्य मंदिर आहे सिद्धेश्वर, इथं एकादशीला हरिकीर्तन होतात का नाही? बघा, एकादशीला हरिकीर्तन व्हाव, जागरण व्हाव, शिकून मोठे व्हा, पण संस्कृती सोडू. तुम्ही मुलाला मोठं करायले, इंग्लिश स्कूलला पण टाकायले, पण ते मुलं जर घराच्या बाहेर उद्या तुम्हाला काढतात, उपयोग काय? मुलाला ही संस्कृती जोपाय लावा. महाराज म्हणले, माझ्या वडिलाची मिराशी का देवान, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वाईट व्यसन करू नका, सर्वांना हात जोडून. माणूस व्यसन करतो पण पत्नीचा आनंद जातोय, मुला बाळाचं आयुष्य सगळं भविष्य बर्बाद होतंय. कितीतरी आज समाजासाठी अहोरात्र, मी कोणत्या जातीचा नाही पण लक्ष देऊन ऐका, आज शिक्षणापायी आरक्षणापायी किती गोंधळ आहे महाराज. आरक्षण भेटाव म्हणून किती लढाया चालू आहेत. सरकार पण आरक्षण देणं, आरक्षण कोणाला द्यायला पाहिजे, का द्यायला पाहिजे. अहो एवढे मुलं शिकायलेत, जात बघून त्याला नोकऱ्याला घेऊ नका ना. काय म्हणालो, जे खरंच हुशार आहेत, जे खरंच विद्वान आहेत, त्याला तुम्ही नोकऱ्याला घ्या ना. आणि आज काळाची गरज आहे. आज बरेच मुलं फाशा घ्यालेत, काय कानावे आले, हे करू नका. शेतकऱ्यांना पण माझी विनंती आहे, शेतकरी बांधवांना पण असे निर्णय घेऊ नका चुकीचे. हे देह पुन्हा नाही, हे देह बारदा नाही. दुर्लभ मनुष्य जन्म बारदा नाही, असे वाईट निर्णय घेऊ नका. अहो एकदा जन्म भेटलेला आहे, किती जरी पैसा देऊन, किती जरी संपत्ती देऊन एक क्षण येते का महाराज वापस? त्याच्यानं असं करू नका. एखादा कमी जास्त शब्द गेला असन तर उदार अंतकरणाने माफ करा. सेवेला इथे पूर्णराम ज्ञानेश्वर सांगतो आणि नंतर आरती घेऊ आपण. आहे का? आज या ठिकाणी आपल्या नगरातील असणारे बाहेरून राहायला, आपण सगळेच बाहेरचे झालेलेच राहायला का नाही. या ठिकाणी बऱ्याच जवळपास 20 ते 25 वर्षापासून 30 वर्षापासून आपल्या शेजाऱ्याला राहिलेले आपले नावळे मामा शेजाऱ्याला राहिले, एकूण एकाच्या संगतीत राहिलो. बऱ्याच ठिकाणी त्यांचा स्वभाव थोडक्यात सांगायचा वेळ कमी आहे, महाराजांनी बरंच हे काही सांगितलं. त्यांचा स्वभाव सांगायचा म्हणजे खूप मायाळू होता आणि शांततेत होता. माऊली ज्ञानोबराय, एकनाथ महाराज, शांती ब्रह्म, त्याच तुलनेमध्ये मामाचा स्वभाव म्हणजे खूप शांत होता. 1 महिन्याखाली त्यांच्या पायाला काहीतरी झालं आणि नंतर चड्डीवर बाहेर आले. म्हणले महाराज थोडंसं पायाला लागलं, होईन म्हणले दुरुस्त. नंतर पुन्हा 15-1 दिवसांनी म्हणले एक आमचा जोडीदार गेला. त्यावेळेस थोडंसं त्यांना भरून आलं होतं. जोडीदार गेल्यामुळं कोणतरी आसन गॅरेजवाले कोणतरी होते, आमच्या बसल्या बसल्या चर्चा झाली. महाराज म्हणले असं असं झालं, जोडीदार होता एक चांगला होता, त्याच्या गॅरेजवर राहत होतो, चांगलं होतं. अशी बोलता बोलता चर्चा झाली आणि नंतर थोड्याच दिवसात वारीला जाऊन आले. मला वाटतं बाजीराव आमचे हे होते सोबत वारीला जात असताना, आणि मला म्हणले वारीहून बी आलो. आणि 2 दिवसाखाली भेट झाली मंदिरामध्ये. बोलल्यानंतर पुन्हा सोमवारी सहजच म्हणले दुपारी असं मी आम्हाला घरी कोणतरी कलमा व्हायला, मला वाटलं कोणतरी दवाखान्यात गेला असं घराच्या मागं. म्हणले कलमा कशाचा व्हायला, तर म्हणले नावळे मामा केले. अरे म्हणलं चलत चलत ऐसा ज्याचा अनुभव ईश्वदेव सत्य देवतया जवळ असे
पापनाशे दरुशन्य असा अनुभव सर्वांमध्ये यावं. महाराजांनी अभंगही सुंदर घेतला. क्षणोक्षणा हाची करावा विचार, हा विचार करावा, ह्यांच्या मृत्यूचा विचार करावा की ह्या महात्म्यांचा मृत्यू कसा झाला, असाही आपला मृत्यू व्हावा. काशीला न जायची गरज, न कुठं जायची गरज, हे का ना सकळ तीर्थाची अधुरे, एका माता पितरे, असं यांचा हा मृत्यू आपल्या नगरात, आपल्या नगरवाशांना सगळ्यांना पाहण्यासारखा झाला आणि असं वागायसारखा झाला. जसं मामा वागत होते त्याच पद्धतीने त्यांचा मृत्यू त्याच पद्धतीने गेला. तीच पावती आपल्या या ठिकाणी आहे. हा कार्यक्रम आयोजित केला महाराजांनी. मला पोरं म्हणले मामा असं असं कीर्तन करायचं याचा विचार आहे. गरीब लेकरं म्हणलं आपल्या घरातले आहेत, चांगलं राहतात ते असताना अर्थानेही, पण मनाने गरीब आहेत आणि मनाने श्रीमंत आहेत, खूप श्रीमंत आहेत मनाने. असे हे चारही लेकरं खूप मनाने श्रीमंत आहेत आणि त्यांची एक बहीण. या ठिकाणी हे 5 भावंड या मामाचे आहेत आणि या 5 भावंडांनी हा कार्यक्रम ठेवला. महाराजांना बोलवलं. ते म्हणजे महाराज, ते महाराज येत असताना तुमचं कसं? हे म्हणलं आमचे हुटू नाही. कुठं कार्यक्रम नाही ना, मग काही हरकत नाही, महाराज कोणताही असू द्या, आम्ही ॲडजस्टमेंट, आमचं काही हे नाही. म्हणलं महाराज तुम्ही सांगितला आम्ही सेवा करू, सेवके करावे सांगितले काम, तेथे होतोच कामा नाही. म्हणजे आम्ही वारकरी भजनी व्यावला अत्यंत ठीक आहे. अंकुश मामाचं नाव घेतलं. महाराज अंकुश महाराज आमच्या नगरामध्ये 10 वर्षापासून येतात. अंकुश महाराजांची सेवा खूप जुनी आहे आमच्याकडं. आता मामांची सुद्धा, आता आमचा माळेगडीतही सप्ताह असतो, मोठा सप्ताह असते, इथंही सप्ते होतात, बरेच कीर्तनं होतात. हे पण महाराज सगळ्यांनी सहकार्य केले. आमचे नेकरी मामा सगळे टाळकरी, विशेषतः म्हणजे आमचे पंढरीच आहे का नाही, त्यांनीही चालन आणलं. मामाचं भाग्य काहीतरी, त्यांचा फोटो झळकण्यासाठी त्यांनी या ठिकाणी चालन घेऊन आले. त्यांचेसुद्धा आमच्या या मंदिर समितीच्या स्वस्ताच्या वतीने आभार. तसेच सर्व भाविक मंडळी, तसेच महाराजांचे सुद्धा विशेष नावळे परिवारच्या वतीने आभार. आमचे चोपदार मामा आहेत, सगळे आमचे नेकरी आहेत. या सर्वांचे आभार मानून आता आरती होईल. आरतीनंतर या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. बागलबंधू तर आहेच, आमचं हे कामच नाही ना, आमचं बागलबंधूचं असले तर तिथं आम्ही आहेतच. सिस्टीम मस्त असं आणि त्यांना माहिती आहे. पुन्हा आता मला बरेच लोक म्हणतात गो बागलचेच काहून सांगायचे महाराज दुसरे, पण मला माहीत असते ना बागलचे सांगितलं मही बेजारी किती वाजती. बागलबंधूची सिस्टीम सांगितलं की आम्हाला बाकीचं बघायचं काम नसतं. असे बालासाहेब बागल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चांगली आपल्या प्रभावात इथली स्वान सिस्टीम आहे. त्यांचेसुद्धा या परिवाराच्या वतीने आभार. आता आरती होईल आणि आरतीनंतर महाप्रसाद.
विठ्ठल